त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे परचेस ऑर्डर रिक्वेशननंतर सिलेक्टिंग ऑफ सप्लायर लक्षात घ्या. सप्लाय जे आहे ते सिलेक्टिंग ऑफ सप्लायर ऑन द रिसिप्ट ऑफ द परचेस रिक्वेशन द परचेस डिपार्टमेंट एनालाइज ईच केस बिफोर द मेकिंग अरेंजमेंट फॉर द परचेसेस. It is useful for the purchasing department to maintain the suitable record of quotation. लक्षात घ्या. सिलेक्शन ऑफ सप्लायर म्हणजे काय? परचेस डिपार्टमेंट जे आहे, परचेस डिपार्टमेंट एक्झामिन द डिफरंट सोर्स ऑफ सप्लाय फॉर द पर्पज ऑफ securing the highest quantity of material at the lowest price and consider the given to attempts and delivery dates. This involves consulting the purchase officer record which details the purchase price change and the reliability of various suppliers in the past. After selecting a supplier, the purchase department issuing a purchase order. याचा अर्थ काय होतो की परचेस रिक्विजिशन आल्यानंतर तो जो परचेस डिपार्टमेंट जे आहे ते परचेस डिपार्टमेंट कडनं रिक्विजिशन फॉर्म मिळतो आणि रिक्विजिशन फॉर्म मिळाल्यानंतर आपल्या स्टोअरमध्ये जर माल शिल्लक असेल तर तो स्टोअर कीपर त्याला माल देतो. पण स्टोअर कीपरकडे जर माल शिल्लक नसेल तर स्टोअर कीपर काय करतो, ज्या ज्या लोकांकडे आपल्याला जो माल घ्यायचा आहे पाहिजे तो कोणकोणत्या व्यक्तींकडे तो माल मिळतो याचं यादी तयार करतो. लक्षात घ्या. अजून माल खरेदी केलेला नाही त्या लोकांकडनं कोटेशन मागवतो. लक्षात घ्या. ज्या ज्या लोकांकडे द परचेस डिपार्टमेंट एक्झामिन द डिफरंट सोर्स ऑफ सप्लाय फॉर द पर्पज ऑफ म्हटले बघा, फॉर द पर्पज ऑफ स्क्रीनिंग द हायेस्ट कोटेशन, हायेस्ट क्वालिटी material and the lowest price and considered is the given to the terms and delivery date. ज्या पद्धतीने तो अभ्यास करतात की चांगल्या प्रकारची क्वालिटीचा माल आणि कमी किमतीचा माल चांगल्या पद्धतीने मिळेल किंवा डिलिव्हरी आपल्या कंपनीपर्यंत असे ज्या ज्या व्यक्तींकडे माल मिळत असेल. आपण सुद्धा बघा, एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर 10 लोकांकडनं आपण त्या वस्तूची तपासणी करतो, त्यांच्याकडनं आपण कोटेशन घेतो. लक्षात घ्या. आणि कोटेशन घेतल्यानंतर सर्व कोटेशन एकत्र केले जातात किंवा सर्व कोटेशनचा अभ्यास केला जातो. अभ्यास केल्यानंतर ज्या व्यक्तींकडे चांगला माल असेल आणि किंमत कमी असेल अशा व्यक्तीचं सप्लायर म्हणून सिलेक्शन होत असतं. लक्षात घ्या. अशा पद्धतीने सप्लायरचं सिलेक्शन करतो. लक्षात घ्या. सप्लायरचं सिलेक्शन केल्यानंतर ज्या व्यक्तीकडनं सप्लायर त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होतात, टर्म्स कंडिशन असतात, पैसे द्यायची, पैसे माल कसा आणणार, रिजेक्शन वगैरे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होतो आणि अशा प्रकारे सप्लायरची नेमणूक केली जाते. म्हणजे आपल्या कंपनीला रिलायन्सला ऑस्ट्रेलियाचा माल येत असेल कोळसा, तर रिलायन्सने 10 देशांकडून ज्या कंपनीकडे कोळसा आहे त्या कंपनीकडे ज्या लोकांकडे कोळसा मिळतो याची यादी तयार केली असेल आणि ज्या कंपनीने चांगल्या प्रतीचा कच्चा माल आणि कमी किमतीला अशा लोकांची नेमणूक ती कंपनी करते आणि त्यांच्यामध्ये व्यवहार सुरू होतात. म्हणजे आता ती कंपनी वर्षभर कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो त्या कंपनीबरोबर, विशिष्ट मुदतीत ती कंपनी काय करते, आपल्याला माल पुरवते आणि त्यासाठी परचेस ऑर्डर दिली जाते. लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे परचेस ऑर्डर. परचेस ऑर्डर म्हणजे काय? अ परचेस ऑर्डर इज ऑर्डर टू बी सप्लायर फॉर द सप्लाइड मटेरियल. इट मे बी डिफाइन्ड ॲज written authorization to the supplier to supply the specification quantity and quality of material at a stipulated time and in accordance with the terms of mentioned therein. Purchase order forms has been legally contract between parties concerned. It is essential therefore specify
carefully and clearly to exact material and quantity required. लक्षात घ्या. पर्चेस ऑर्डर कंटेंट नेम अँड ॲड्रेस. ती पर्चेस ऑर्डरचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे बघा. पर्चेस ऑर्डरमध्ये काय काय, पर्चेस ऑर्डर म्हणजे काय, ज्या व्यक्तींकडनं आपण माल सप्लाय केलेला आहे त्या सप्लायरची नेमणूक केलेली आहे, त्या सप्लायरला त्या मालाची ऑर्डर दिली जाते. लक्षात घ्या. माल खरेदी करायची प्रक्रिया आहे. आता माल खरेदी केला, पर्चेस ऑर्डर दिली. त्या पर्चेस ऑर्डरमध्ये काय काय असतं, नेम अँड ॲड्रेस. लक्षात घ्या. नेम अँड ॲड्रेस ऑफ सप्लायर, डिस्क्रिप्शन अँड स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल, क्वांटिटी ऑफ ऑर्डर, प्राईस, डिस्काउंट, डिलिव्हरी टाईम, प्लेस अँड डिलिव्हरी. हा जो चार्ट जो आहे, हा चार्ट तुम्हाला मी पाठवलेला आहे. त्या पद्धतीने खाली त्याच्यामध्ये अजून थोडीशी माहिती आहे, ती काय आलेली नाही फोटोमध्ये, तुम्हाला परत पाठवली. म्हणजे पर्चेस ऑर्डर दिली जाते. लक्षात घ्या. पर्चेस ऑर्डर दिल्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो माल उतरवला जातो. गुड्स रिसिव्ड. लक्षात घ्या. माल गेटवर येतो. गेटमध्ये माल आल्यानंतर त्याचं रिसिव्ड नोट तयार केली जाते. त्या रिसिव्ड नोटचा पण फॉर्म मी तुम्हाला पाठवलेला आहे. त्या पद्धतीने पर्चेस ऑर्डर मिळाल्यानंतर गुड्स कंपनीकडे माल येत असतो. कंपनीकडे माल आल्यानंतर त्याची गुड्स रिसिव्ड नोट तयार केली जाते. इट इज द गुड्स रिसिव्ड नोट म्हणजे काय, माल उतरून घेतात. लक्षात घ्या. डिपार्टमेंट, प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंट असतं. गुड्स रिसिव्ड नोट म्हणजे काय की जे पर्चेस ऑर्डर ज्या व्यक्तीला दिलेली आहे त्या गुड्स ऑर्डरप्रमाणे माल आला आहे आणि आल्यानंतर तर गेटवर माल येतो. कंपनीच्या गेटवर माल आल्यानंतर तो माल उतरून घेतला जातो आणि त्यासाठी जी एक नोट तयार केली जाते त्याला गुड्स रिसिव्ड नोट म्हणतात. लक्षात घ्या. गुड्स रिसिव्ड नोट म्हणजे काय, द डिपार्टमेंट गुड्स रिसिव्ड नोट इज अ लार्ज कन्सर्न. देर मे बी अ सेपरेट रिसिव्हिंग अँड इन्स्पेक्शन डिपार्टमेंट. कंपनीमध्ये काय असतं, एक ज्याप्रमाणे पर्चेस डिपार्टमेंट असतं, स्टोअर डिपार्टमेंट असतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, त्याचप्रमाणे गुड्स रिसिव्हिंग अँड इन्स्पेक्शन डिपार्टमेंट असतं. आलेल्या मालाचं घेणे आणि त्या मालाचं इन्स्पेक्शन करणं म्हणजे आपण जी पर्चेस ऑर्डर दिलेली आहे त्याप्रमाणे माल आला किंवा नाही. जर माल खराब असेल तो परत पाठवला जातो. लक्षात घ्या. म्हणून परत कंपनीमध्ये जो ट्रक येतो त्या ट्रकबरोबर आपण जी पर्चेस ऑर्डर दिलेली आहे त्या ट्रकबरोबर ती पर्चेस ऑर्डर येते आणि आल्यानंतर तो डायरेक्ट पर्चेस डिपार्टमेंटला जात नाही. तो काय करेल, तो माल कुठे जातो, रिसिव्हिंग डिपार्टमेंटला जातो. रिसिव्हिंग डिपार्टमेंट म्हणजे काय, आलेल्या मालाची स्वीकार करणे. त्यासाठी गुड्स रिसिव्ड नोट तयार केली जाते. माल कसा आला त्याच्यामध्ये बघा फॉर्मॅटमध्ये आहे. सप्लायरचं नाव असतं, कॅरियरचं नाव असतं, डेट ऑफ पर्चेस ऑर्डर असते, नंतर डेट ऑफ डिलिव्हरी असते, क्वांटिटी असते, मटेरियलचा कोड नंबर असतो, क्वालिटी असते, पॅकिंग चार्जेस असतात. त्याच्यामध्ये पॅकेज कशा पद्धतीने केलं आहे, मालाचं वजन असतं. अशा प्रकारे नंतर ते गुड्स आपल्याला कोणी माल भरलेला आहे तिथला जो स्टोअर कीपर आहे त्याची सही असते. कारण आपला जो कच्चा माल आहे तो त्याचा पक्का माल असतो. लक्षात घ्या. एकाचा आपला जो कच्चा माल आहे दुसऱ्याचा तो पक्का माल होऊ शकतो. अशा पद्धतीने आपला जो पक्का माल जो आहे दुसऱ्याचा कच्चा माल होतो. म्हणून त्या पद्धतीने गुड्स रिसिव्ड केला जातो आणि गुड्स रिसिव्ड केल्यानंतर तो ट्रकमधून माल उतरवला जातो. उतरवल्यानंतर त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन तयार केलं, मालाचं इन्स्पेक्शन होतं पुढे. लक्षात घ्या. मालाचं इन्स्पेक्शन होतं, इन्स्पेक्शन नोट तयार केली जाते आणि इन्स्पेक्शनमध्ये तो माल जो आहे तो व्यवस्थित आहे किंवा नाही याचं इन्स्पेक्शन केलं जातं आणि इन्स्पेक्शन केल्यानंतर जर चांगला माल आपल्यापर्यंत जो ऑर्डरप्रमाणे येतो त्याला तो मालाची नोंद केली जाते आणि तो माल व्यवस्थित उतरून घेतल्यानंतर तो व्यवस्थित स्टोअरमध्ये पाठवला जातो आणि जो खराब असेल तो परत केला जातो त्या सप्लायरला. जर सर्व माल चांगला असेल तर तो व्यवस्थित ठेवला जातो आणि ज्या ठिकाणी माल ठेवला जातो त्या जागेला बीन्स कार्ड म्हणतात. जो माल ज्या कपाटात ठेवलेला आहे त्या कपाटामध्ये त्या मालाला एक पावती लावलेली असते. त्या पावतीमध्ये त्या आलेल्या मालाची नोंद केली जाते आणि ती जी पावती जी आहे त्याला अकाउंट कॉस्टिंगच्या भाषेत बिन कार्ड म्हणतात. अशा पद्धतीने माल जो आहे तो माल खरेदी करायची प्रक्रिया आहे. पहिली गोष्ट जी आहे मटेरियल रिक्विजिशन,
दुसरा मुद्दा जो आहे सोर्स ऑफ सप्लाय. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे परचेस लिस्ट ऑफ सप्लायर्स. नंतर चौथा मुद्दा आहे सिलेक्शन ऑफ कोटेशन. लक्षात घ्या, कोटेशन सिलेक्शन केलं जातं. नंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे परचेस ऑर्डर. नंतर पुढचा मुद्दा जो आहे 5वा का 6वा तो म्हणजे रिसिविंग ऑफ मटेरियल. नंतर इन्स्पेक्शन ऑफ मटेरियल. नंतर रिजेक्शन ऑफ मटेरियल. आणि चांगलं मटेरियल जे आहे ते स्टोअरमध्ये ठेवलं जातं आणि ज्या ठेवलेल्या ठिकाणी जी पावती लावली जाते त्याला बिन कार्ड असं म्हणतात. अशा पद्धतीने माल खरेदी करायची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलेली आहे. थर्ड पेपरमध्ये आहे परचेस प्रोसिजर ऑफ मटेरियल. त्याच्या नोट्स तुम्हाला मी उद्या पाठवेल. फक्त ऐकून घ्या, समजून घ्या. परचेस प्रोसिजर कशी असते, कोणतीही वस्तू खरेदी करताना खालील पद्धतीने जावं लागतं. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा जो आहे तो म्हणजे परचेस रिक्विजिशन. दुसरा जो मुद्दा आहे सोर्स ऑफ सप्लाय. तिसरा जो मुद्दा आहे लिस्ट ऑफ सप्लायर्स. चौथा मुद्दा जो आहे कोटेशन म्हणजे त्या मालाचं माहितीपत्रक ज्याच्याकडे त्याची यादी. नंतर 5वा मुद्दा जो आहे सिलेक्शन ऑफ कोटेशन म्हणजे सिलेक्शन ऑफ सप्लायर्स. नंतर 6वा मुद्दा जो आहे तो परचेस ऑर्डर दिली जाते. नंतर माल रिसिविंग केला जातो. नंतर मालाचं इन्स्पेक्शन केलं जातं. नंतर मालाचं रिजेक्शन केलं जातं. रिजेक्शन ह्या सर्व तोंडी नाही होते, सगळं लेखी फॉर्मॅटमध्ये जे फॉर्म जे आहेत ते तुम्हाला मी पाठवतो, ते भरून घेतले जातात. आणि शेवटी तो माल जो आहे तो त्या स्टोअरमध्ये लावला जातो. आणि लावल्यानंतर त्या मालाला स्लीप लावली जाते, त्याला बिनकार्ड म्हणतात. आणि शेवटी ज्या माणसाने मालाची रिक्वेस्ट केलेली असेल त्या मालाला तो माल त्या डिपार्टमेंटला दिला जातो. लक्षात घ्या, माल काय संपत नाही. ही प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सांगितलेली आहे. आता त्या स्टोअरमध्ये माल गेल्यानंतर तो स्टोअरमध्ये तो माल विशिष्ट पातळ्या ज्या आहेत लेवलने साठवला जातो. लक्षात घ्या, त्या लेवल आपल्याला बघायच्या आहेत. आज फक्त आपण काय बघितलं, कालपासून काय बघतोय, परचेस प्रोसिजर ऑफ मटेरियल. परचेस मागच्या 2 वर्षापूर्वी इन्स्पेक्शन झालं, त्या मुलांना प्रश्न विचारला होता, माल कसा खरेदी करतात, परचेस प्रोसिजर ऑफ मटेरियल. लक्षात घ्या, तो प्रश्न सांगता आला पाहिजे. मी जर एखाद्याने विचारलं की बाबांनो आता हे तुम्हाला पाठवले लेव्हल्स वगैरे आपण ते उद्या बघू. एखाद्याने प्रश्न विचारला का रे तू माल कसा खरेदी करणार, हा BComचा सिलेबस जरी आहे पण मी तुम्हाला साध्या भाषेत समजून सांगितलेलं आहे. परचेस प्रोसिजर लक्षात ठेवा. आणि ते जे तुम्हाला मी 2 दिवसापासून या नोट्स पाठवलेल्या आहेत त्या वाचा, लक्षात घ्या, लिहून घेऊ नका. त्याच्या जे नोट्स जे आहेत त्या तुम्हाला मी उद्या किंवा परवा लिहायच्या नोट्स पाठवेल, त्या तुम्ही लिहून घ्या किंवा झेरॉक्स करून घ्या. किंवा यूट्यूबवर तुम्ही परचेस प्रोसिजर ऑफ मटेरियल टाईप करू शकता. तुम्ही बघू शकता दुसऱ्याच्या कॅसेटी तरी चालेल. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे. धन्यवाद.